केवढ्याच्या त्या केतकीच्या पुष्पाने कबूल केलं आणि ब्रह्मदेव केतकीच्या पुष्पाने घेऊन जाण्याला खाली आलेले आहेत. विष्णूची भेट झाली आणि भगवान विष्णूला ते बरं लागलेले म्हणजे दादा मी मात्र वरती गेलो आहोत स्वरूपाने आणि या अग्निस्तंभाचा अंत मी घातलेला आहे, याचा टोक मी घातलेला आहे. पाहिजे त्या केतकीच्या पुष्पाने विचार त्या केतकीच्या पुष्पाने हो म्हटलं. ब्रह्मदेवाचा खोटेपणा ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला भगवान श्री महादेवजी त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. साक्षात भगवान परमात्मा नीलकंठ रूपाने त्या ठिकाणी प्रकट झालेले. आहा, भगवान श्री परमात्म्याचं सौंदर्य जे आहे ते एवढं अनुपम आहे, एवढं अनुपम आहे. आपण फोटोमध्ये कधीतरी भगवान शंकराला पाहिलेलं आहे. पाहिले फोटोमध्ये कधी तर आपण पाहिलं तर नाही. हात वर करा बरं, ज्यांनी फोटोमध्ये भगवान शंकराला पाहिले तर सगळ्यांनी हात वर करा. फोटोमध्ये पाहिलं नाही का तुम्ही? हात वर करा ना ज्यांनी पाहिले. बऱ्याच जणांनी फोटोमध्ये भगवान शिव परमात्म्याला पाहिलेलं आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेला शंकर भगवंताचा फोटो पाहिलात ना त्याच्या वेळेला तो फोटो निळ्या रंगाचा असतो असं आपण पाहिलं, बरोबर ना? भगवान शंकराचा वर्ण हा कसा दाखवलेला आहे? निळ्या रंगाचा दाखवलेला आहे. पण खरं सांगू का, भगवान शंकराचा रंग हा निळा नाही. तो कसा आहे श्लोकामध्ये वर्णन केले, सगळ्यांना श्लोक पाहिजे. त्याच्या पहिल्याच शब्दामध्ये कर्पूर गौरम, या पहिल्याच शब्दामध्ये भगवान शंकराचा रंग सांगितलेला आहे. त्याच्या रंगाचे कर्पूर गौरम, कापडासारखा पांढरा शुभ्र रंग भगवान शिव परमात्म्याचा आहे. फक्त समुद्र मंथनाच्या वेळेला विष प्राशन केलेलं आहे, त्याच्यामुळे कंठ निळा झालेला आहे म्हणून नीलकंठ म्हणतात. नीलकंठ भगवान की जय. नीलकंठ म्हणतात. का नीलकंठ? कारण विष प्राशन केल्यामुळे कंठ निळा झाला. वास्तविक भगवंताचा रंग हा पांढरा शुभ्र आहे. भगवान शिव परमात्मा प्रकट झालेले आहेत आणि प्रकट झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाकडे मोठ्या रागाने पाहतात. काय ब्रह्मदेवा, आणि झाडातून खोटं बोलतात म्हणून तुम्ही? ब्रह्मदेवाने सांगितलं, देवा आणि मी नाही खोटं बोलत. पहा ना, विचारा ना या केतकीच्या पुष्पाला, या केवड्याच्या फुलाला विचारा, खरंच मी या स्तंभाचा अंत घातला. त्या केतकीच्या पुष्पाने पुन्हा एकदा सांगितलं, हो देवा हे आले होते म्हणे वरती, मी तिथंच होतो. कुठं? वरती त्या टोकावर हे आले होते, तिथूनच यांनी मला घेतलं आणि आम्ही दोघं सोबतच खाली आलो. ते केतकीचं पुष्प तेही खोटं बोललं. भगवंताला राग आला, अनावर झाला राग आणि भगवान परमात्म्याने वीरभद्राला निर्माण केलेलं त्या ठिकाणी भैरवाची निर्मिती केलेली आहे आणि त्या भैरवाच्या माध्यमातून ब्रह्मदेवाचं एक मस्तक जे आहे ते मस्तक धडा वेगळे केले गेलं आहे. एक शीर उडवले गेलं. कोणाचं? ब्रह्मदेव. आणि शाप दिला महाराज ब्रह्मदेवाला. लक्षात नाही का? भगवान शंकराने ब्रह्मदेवजीला शाप दिला की ब्रह्मदेवा सगळ्या देवाची पूजा होईल या मृत्यूलोकामध्ये, पण कोणीही तुमची पूजा करणार नाही. प्रत्येकाच्या घरी पहा, विष्णूचा फोटो असेल, विठ्ठलाचा फोटो असेल, मारुतीरायाचा फोटो असेल, तुकाराम महाराजांचा फोटो असेल, एखाद्या कोणत्या बाबाजीचा फोटो असेल, पण ब्रह्मदेवाचा फोटो कोणाच्याही घरामध्ये नाही. कोणाच्याच घरामध्ये ब्रह्मदेवाचा फोटो नाही. सगळ्या देवतांचे सण आहेत महाराज. वामन जयंती आहे, नृसिंह जयंती आहे, रामनवमी आहे, कृष्णाष्टमी आहे, सगळ्या देवतांचे सण आहेत, पण ब्रह्मदेवाच्या नावाने कोणताही सण नाही. ब्रह्मदेवाची पूजा होत नाही, ब्रह्मदेवाच्या नावाने कोणताही सण नाही. आणि अख्ख्या जगामध्ये
एक पुष्कर नावाचं तीर्थक्षेत्र सोडलं ना तर जगात कुठेही ब्रह्मदेवाचं मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला सापडणार नाही. याचं कारण ब्रह्मदेव खोटं बोलले आणि भगवान शंकराने शाप दिला. संत महात्मे वर्णन करतात. आणि ब्रह्मा अपूज्य झाला. हे कशामुळे होते ब्रह्मदेव म्हणून लक्षात नाही का भगवान शंकराची पूजा करत असताना भगवंताचं कोणतंही व्रत वैकल्य करत असताना निदान ज्या दिवशी आपलं व्रत आहे ज्या दिवशी आपला उपवास आहे. आता बऱ्याचशा महिला मला वाटते पशुपती व्रत वगैरे सगळे बरेच जणी करत असतात. प्रदीप मिश्राजींची कृपा आहे की बऱ्याचशा माता महोदया या भगवान शिव परमात्म्याच्या पूजेला लागलेल्या आहेत. बऱ्याचशा प्रकारची व्रत आहेत. आपण बऱ्याच प्रकारची व्रत करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट अत्यंत ध्यानात ठेवण्यासारखी आहे की व्रत उपवास हे तुम्हाला त्याच वेळेला फळ देईल ज्या वेळेला आचरण चांगलं असेल. आचरण जर चांगलं असेल तरच व्रत उपवास फळ देणार आहे. आता इकडे भरपूर व्रत करायची, इकडे भरपूर उपवास करायचा, पण घरामध्ये आले की सासूचं आणि सुनाचं 36 चाकरा मारा, सासूबाईचं पण तिकडं आणि सुनेचं पण त्या बदला. असं जर असेल त्या दोघींच्या मध्ये प्रेमभावच जर असेल तर काय त्या व्रताचा अर्थ आहे. तिकडं महादेवाची भयंकर पूजा करायची, घरचं महादेव जर उपाशी असेल तर काय. एक सांगू का, व्रत जे आहे ना ते व्रत अनुमोदित असलं पाहिजे, अनुमोदित असलं पाहिजे. स्त्रियांनी कोणताही उपवास किंवा कोणतंही व्रत जर करायचं असं लक्षात नाही का तर पतीची अनुमती त्याच्याकरता आवश्यक आहे. पतीचं अनुमोदन त्याच्याकरता अत्यंत आवश्यक आहे. पतीच्या मालकाच्या अनुमोदनाशिवाय अनुमतीशिवाय एखादी स्त्री जर व्रत करत असेल तर लक्षात नाही का ते व्रत तिला कोणत्याही प्रकारची फलश्रुती देत नाही, कोणतीच फलश्रुती तिला प्राप्त होत नाही. पण कोणताही उपवास कोणताही व्रत जर करत असेल ना तर अगोदर त्यांना विचारा, कोणाला, मालकाला अगोदर विचारा तुमची संमती आहे का. हो, म्हणजे विचारायचीच काही गरज नाही, परंतु निदान त्यांच्या हावभावावरून तरी लक्षात यायला पाहिजे की आपण करत असणार व्रत त्यांना मान्य आहे. आचरण हे अत्यंत महत्वाचं आहे. द्वेषबुद्धी जर असेल तर द्वेषबुद्धी कधीच तुमच्या व्रताला सिद्धीपर्यंत घेऊन जात नाही. महाराज, एखादी माता महोदय असते अशी, इकडं व्रताचं करणं चालू आहे पण व्रताचं उद्यापन होत असतानाच तिच्या डोक्यामध्ये असतं की आता मी एवढे वेळ गप होते का, कारण हे व्रत आता संस्कृती व्रत आता तिला दाखवतो. अशी जर एखादी माता माऊली म्हणत असेल तर ते व्रत पाण्यात गेलं. महाराज, काय करता नाही बदलेची भावना अगर जर काय म्हणतात त्याला सूडबुद्धी जर एखाद्याच्या बद्दलची अंतःकरणामध्ये जर असेल ना
तर